बोलत होत्या बाई काहीतरी सांग तुझ्या कानाला की आम्ही गोकुळात राहायचं का जातो सांग. कारण की बाई तुझ्या कानाने एवढा आम्हाला त्रास दिलाय इतक्या आमच्या गोळणीला त्रास दिलाय ग की आम्हाला सांगता येत नाही अशा असणारे त्या गोळणी बोलत होते. तेव्हा यशोदा माता काय म्हणू लागली माहितीये का, बाई तुम्ही काही असणार खोटच सांगता. बाळ सगुण गुणाचे बाळ दिसतय गोजिरवाने काही सांगता गराने गे गोकुळच्या नारी काही सांगता गराने गे गोकुळच्या नारी. किती सांगावं किती बोलावं तरी तुला समजत नाही का. अगं आम्ही तुला सांगतोच ना की तुझ्या कानाने आम्हाला त्रास दिलाय म्हणून. त्या काय म्हणू लागल्या माहितीये का, बारा घरच्या बारा गे तुम्ही विनीतील नारी का जुल्म चाळ घेता गे लटका चाळ घेता गे तुम्ही गोकुळच्या नारी. आणि मग असणारी गळण पळत आली मग सांगितले यशोदे बाई आम्ही गोकुळात राहायचं का नाही सांग. यशोदे ग बाळ तुझा काना कोटवर सोसू धिंगाणा कोटवर सोसू धिंगाणा. यशोदे ग बाळ तुझा काना एकाली धावत काय केली बाई याने मात. अशा घराने सांगू लागले एक तर सांगू लागली बाई या नसणारी अशी खोडी केली आम्ही निजले होते घरात माझी विनी पतीचे दाढी बाई याने बांधून या गाठ बाई कोणाशी सुटेना. यशोदे ग बाळ तुझा काना यशोदे ग बाळ तुझा काना. येणे नागविल्या मुच्या सुना यशोदे ग बाळ तुझा काना. काही समजून सांगणं का यशोदे. बाई मी एके दिवशी घरात झोपले होते काय देवान खोडी केली बघा. एक गवळण घरामध्ये झोपली होती नवरा जरा लहान होता. आता बराबर जमत नसेल ते स्वरिकवाला जरा आंधळा असेल आणि ते पडदा आपल्या इकडे असे की बायको जरा लहान असतील पती जरा मोठा असतो. पण त्या गोकुळात काय झालं नाही माहितीये का, लग्नात जराशी टंचाई पडल्यामुळे आली असं सोयरी घडून बिचाऱ्याची आपल्या डंगडंग सारखा असेल तो बिचाऱ्यात झाला आता डंगडंग आजच्या दिवसात वापरतो बरं का डबल नाही वापरणार विचारा.